आदर नेहमी वेळ आणि परिस्थितीचा असतो, पण माणूस तो आपला समजून चुकतो. आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. ही गोष्ट आहे एका सरकारी अधिकाऱ्याची, जो आपल्या मुलासोबत डिनर करून 5 स्टार हॉटेलमधून बाहेर पडला होता. दोघे कारमध्ये बसले असताना वडील आणि मुलांमध्ये एका गप्पांचा संवाद सुरू झाला. हलक्या आवाजात संगीत चालत होते आणि वडील आपल्या मुलांना सांगत होते, बेटा मी हे केलं ते केलं आणि आपलेच गुणगान करत होते. वडील आपला रॉब दाखवतच होते. तेवढ्यात एक पोलीस हवालदार त्यांची गाडी थांबवतो. वडिलाला खूप राग आला की त्याची गाडी का थांबवली. हवालदार त्यांच्याकडे येऊन म्हणाला, साहेब कृपया आपलं ड्रायव्हिंग लायसन्स दाखवा. वडील रागावले आणि म्हणाले, तू माझं लायसन्स पाहतोय? तुला माहीत आहे का मी कोण आहे? सचिवालयामध्ये माझं पद आहे असं सांगत आपल्या पदाचा उल्लेख करू लागले. हवालदार शांतपणे म्हणाला, साहेब आपलं पद काही असू द्या, मला फक्त आपलं ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, नाहीतर मी चालान कापतो. त्यावर वडील रागावले आणि म्हणाले, कसलं चालान? मी काय केलं? हवालदारने उत्तर दिलं, आपण सीट बेल्ट लावलं नाही आणि मुलाला सुद्धा लावायला शिकवलं नाही. स्वतः चुकीचं करताय आणि मुलाला सुद्धा ते करायला शिकवताय. मुलगा शांतपणे हे पाहत होता. वडील जरा ताण घेत म्हणाले, तुम्हाला समजताय की मी किती मोठा अधिकारी आहे? मी रोज तुमच्यासारख्याचं ट्रान्सफर करतो. हवालदार म्हणाला, ठीक आहे साहेब, मी चालान कापणार नाही, पण सीट बेल्ट लावा, मुलालाही लावून द्या, तरच गाडी पुढे घेऊन जा. वडील आता शांत होऊन सीट बेल्ट लावले आणि मुलाला लावायला सांगितले. गाडी पुढे चालू झाली तरी वडील विचार करत होते, अरे हा हवालदार माझ्यासारख्या मोठ्या दर्जाच्या माणसाला थांबवतो. जाऊन दे, पण त्यांनी योग्य काम केलं. मुलगा मात्र पाहत होता. त्यानंतर वडील गाडी चालवत असताना अचानक आरडाओरडा सुरू झाला. त्याने गाडी साईडला घेतली आणि पाहिलं की एक वृद्ध व्यक्ती मोटरसायकलवरून खाली पडली होती आणि रक्त वाहत होते. हवालदार धावत धावत वृद्ध व्यक्तीकडे गेला आणि त्याला रस्त्याच्या कडेला नेलं. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे अशी विनंती केली. साहेब कृपया मदत करा, माझ्याकडे गाडी नाही असं हवालदार सांगत होता. पण सरकारी अधिकारी म्हणाले, माझ्या घरात तातडीचं काम आहे, माझी बायको आजारी आहे आणि ते तिथून निघून गेले. मुलगा हे सगळं पाहत होता आणि मनात विचार करत होता की वडील इतके मोठे असले तरी मदत का नाही केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या छोट्या मुलाला चांगला धक्का लागला. त्याने वर्तमानपत्रात एक मोठी छायाचित्र पाहिली, ज्यात हवालदाराने तो वृद्ध व्यक्तीला खांद्यावर घेत 700 मीटर अंतरावर हॉस्पिटलवर पोहोचवले होते आणि त्याचं जीवन वाचवलं होतं. वर्तमानपत्रामध्ये लिहिलं होतं की हवालदार साहेब शाबास. मुलांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याने विचार केला, माझ्या वडिलांना किती मोठं पद आहे आणि आमच्याकडे गाडी आहे, पण हवालदाराला तर बाईकसुद्धा नव्हती, तरीही त्यांनी मदत केली. त्याने वर्तमानपत्र वाचून ते शांतपणे वडिलांना दिलं आणि म्हणालं, पापा तुमच्यासाठी यात एक महत्त्वाची बातमी आहे. ही छोटीशी गोष्ट आपल्याला शिकवते की आपल्याला माणुसकी जपली पाहिजे. आपल्याकडे कितीही पैसा मोठं पद असलं तरीही काय फायदा, आपण दुसऱ्याच्या अडीअडचणीमध्ये मदत केली पाहिजे.